नमस्कार. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे उत्पादन प्रक्रिया ही खरं तर बरीच किचकट असू शकते नाही का? म्हणजे कच्चा माल आणण्यापासून ते फायनल रिपोर्ट बनवण्यापर्यंत कितीतरी गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की जोहो बुक्स आणि इन्व्हेंटरी वापरून ही संपूर्ण प्रक्रिया विशेषतः बिझनेस ओनर्स आणि त्यांच्या टीमसाठी किती सोपी आणि एकदम सुव्यवस्थित करता येते. चला मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे सिस्टीम कशी आहे हे समजून घेण्यापासून सुरुवात करू. मग त्याचा सेटअप, प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यातून रिपोर्ट्स कसे मिळतात हे टप्प्याटप्प्याने पाहू. म्हणजे आपल्याला कळेल की सगळी प्रक्रिया आपल्या नियंत्रणात कशी येते. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, जोहो मॅन्युफॅक्चरिंग ब्लूप्रिंट. यामध्ये आपण ही सिस्टम नक्की काम कशी करते, तिचा गाभा काय आहे हे समजून घेऊ. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जोहोमध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी असं कोणतं वेगळं एकच मॉड्यूल नाहीये. उलट हे जोहो इन्व्हेंटरी आणि जोहो बुक्स यांचे एक जबरदस्त इंटिग्रेशन आहे. आणि याचा फायदा काय? तर फायदा हा की तुमची खरेदी, विक्री, स्टॉक आणि अकाउंटिंग या सगळ्या गोष्टी एकमेकांशी आपोआप जोडल्या जातात. त्यामुळे काम खूपच सोपं होऊन जातं. आता वळूया सेटअपकडे. बघा, ही एक अशी गोष्ट आहे जी फक्त एकदाच करायची आहे, पण तिचा फायदा आयुष्यभर मिळतो. ही योग्य पायाभरणी केली की पुढची सगळी प्रोसेस ऑटोमॅटिक होते. यामुळे बिझनेस ओनर्सना अचूक माहिती मिळते आणि अकाउंट्स हेडचा रिपोर्ट बनवण्यातला वेळ वाचतो. मग ते मोठ्या धोरणात्मक कामावर लक्ष देऊ शकतात. त्या 5 महत्वाच्या पायऱ्या आहेत ज्या एकदा सेट केल्या की सगळं ऑटोमेशन सुरू होतं. यातली तिसरी पायरी बघा, बिल ऑफ मटेरियल्स म्हणजे BOM तयार करणे. याचा अर्थ एखादं उत्पादन बनवायला नक्की काय काय आणि किती प्रमाणात लागतं याची एक रेसिपीच तयार होते. हे एकदा सेट केलं की स्टोअर्स डिपार्टमेंटला कळतं की किती माल लागणार आहे आणि कमर्शियल टीमला खर्चाचा अगदी अचूक अंदाज येतो. चला, पायाभरणी तर झाली. आता आपण प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेकडे जाऊया. म्हणजे एखादं उत्पादन प्लॅनिंगपासून ते पूर्ण तयार होईपर्यंत या सिस्टीममध्ये नक्की काय काय होतं ते पाहूया. प्लॅनिंगच्या टप्प्यावरच सिस्टीम आपोआप चेक करते की कच्चा माल उपलब्ध आहे की नाही. विचार करा, यामुळे स्टोअर्स डिपार्टमेंटचा किती वेळ वाचतो. इतकंच नाही तर यात आपण मजुरीसारखे इतर खर्चही टाकू शकतो. त्यामुळे अकाउंट्स हेडला प्रत्येक वस्तूचा अगदी अचूक उत्पादन खर्च काढायला मदत होते. आता जेव्हा उत्पादन सुरू होतं तेव्हा सिस्टम आपोआप कच्च्या मालाचा स्टॉक कमी करते आणि त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणजे WIP मध्ये टाकते. आणि उत्पादन पूर्ण झालं की तयार वस्तूंचा स्टॉक आपोआप वाढतो. ही सगळी प्रक्रिया इतकी स्मूथ आहे की स्टोअरपासून ते अकाउंट्सपर्यंत सगळ्यांना रिअल टाईममध्ये माहिती मिळत राहते. म्हणजे कसलाच गोंधळ नाही. उत्तम उत्पादनासाठी क्वालिटी कंट्रोल खूप महत्वाचा आहे. बॅच किंवा सिरियल नंबरमुळे आपण प्रत्येक वस्तूचा माग ठेवू शकतो. म्हणजे समजा उत्पादनात काही अडचण आलीच तर ती नेमकी कुठल्या बॅचमध्ये होती हे लगेच कळतं. यामुळे कमर्शियल आणि ऑपरेशन्स टीमला फक्त क्वालिटीवरच नाही तर कंपनीच्या नावावर, प्रतिष्ठेवरही पूर्ण नियंत्रण ठेवता येतं. आता आपण त्या भागाकडे आलोय जो प्रत्यक्ष गोदामातल्या स्टॉकला डिजिटल कागदपत्रांशी जोडतो आणि यामुळे खरेदी आणि विक्रीची प्रक्रिया खूपच सोपी होते. जरा विचार करा, कच्च्या मालापासून ते तयार वस्तूपर्यंत प्रत्येक प्रकारच्या स्टॉकची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. ही सिस्टीम आपल्याला तेच नियंत्रण देते. यामुळे स्टोअर्स हेडला माल संपायच्या आतच ऑर्डर देता येते आणि अकाउंट्स हेडला वर्किंग कॅपिटलचं अचूक नियोजन करता येतं, ज्यामुळे पैशांचीही बचत होते. आणि गंमत म्हणजे या रिअल टाईम स्टॉकच्या प्रत्येक हालचालीमागे एक डिजिटल डॉक्युमेंट तयार होतं, अगदी पर्चेस ऑर्डरपासून ते सेल्स इनव्हॉइसपर्यंत. यामुळे अकाउंट्स आणि कमर्शियल डिपार्टमेंटसाठी ऑडिटिंग असो किंवा रोजचं काम सगळं अगदी सोपं आणि पारदर्शक होऊन जातं. आता येतोय आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, रिपोर्टिंग. कारण आपण इतकी मेहनत करतो त्याचं फळ शेवटी इथेच मिळतं. निर्णय घेणाऱ्यांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. या सिस्टीमचा खरा पॉवर इथे दिसतो. सगळा ऑपरेशनल डेटा त्वरित विश्लेषणासाठी तयार असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ बिझनेस ओनर्स माहितीच्या आधारावर महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. जसं की कोणत्या उत्पादनाला जास्त मागणी आहे, कुठे खर्च वाढतोय किंवा कोणती प्रोसेस हळू चाललीय. GST रिटर्न्स, ई-इनव्हॉइस
ही कामं म्हणजे खरं तर मोठी डोकेदुखी असतात. पण ही सिस्टम ती आपोआप करते. यामुळे अकाउंट्स हेडचा फक्त वेळच नाही वाचत, तर मॅन्युअल चुकांची आणि दंडाची भीतीही निघून जाते. म्हणजे नियमांचं पालन होतं, तेही टेन्शन फ्री. इथे बघा 4 मुख्य कॅटेगरीमध्ये आपल्याला सगळे महत्त्वाचे रिपोर्ट्स मिळतात. प्रोडक्शन टीमला खर्चाची माहिती मिळते, स्टोअर्स टीमला स्टॉकची अचूक स्थिती कळते आणि सेल्स परचेस टीमला त्यांच्या कामाचा आढावा मिळतो. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला हवी ती माहिती एकाच ठिकाणी तयार मिळते. जेव्हा वर्षभर सगळा डेटा अचूक असतो, तेव्हा वर्षाच्या शेवटी फायनल अकाउंटिंग करणं हे काही डोकेदुखी राहत नाही. ते एक सोपं व्हेरिफिकेशन होऊन जातं. अकाउंट्स हेडसाठी तर ऑडिटची प्रक्रिया खूपच सोपी आणि वेगवान होते. आणि हेच आहे या सगळ्या विश्लेषणाचं सार. झोहो बुक्स आणि इन्व्हेंटरी एकत्र येऊन एक असं सोपं पण शक्तिशाली सोल्युशन बनवतात, जे BOM सेटअपपासून ते थेट फायनल रिपोर्टिंगपर्यंत आपल्या व्यवसायाच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतं. आता जाता जाता एक प्रश्न. सध्या जी प्रक्रिया आपण वापरतो ती आपल्याला प्रत्येक टप्प्यावर अशीच स्पष्टता आणि नियंत्रण देते का? यावर नक्कीच विचार करायला हवा.